श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. उद्या 5 मे मंगळवार वर्षातील अतिशय महत्त्वाची अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. असा योग वारंवार येत नाही. या दिवशी केलेला एक छोटासा उपाय सुद्धा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. सकाळी फक्त एका झाडाचं एक पान घरात आणायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. शत्रूंचा त्रास पूर्णपणे दूर होईल आणि कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होईल. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐका. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. उद्या 5 मे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील खास अशी अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि म्हणून या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं. हा योग खूप दुर्मिळ मानला जातो. वर्षातून 2 ते 3 वेळाच अशी संधी मिळते, म्हणून हा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा आहे. प्रत्येक महिन्यात चतुर्थी येते आणि ती श्री गणपती बाप्पांना समर्पित असते, परंतु उद्या आलेली ही अंगारकी संकष्टी चतुर्थी खूप विशेष मानली जाते. या दिवशी विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केलं जातं. या चतुर्थीला दुर्वा, मोदक, जास्वंदाचे फूल यांना विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी गणपती बाप्पांसोबतच चंद्रदेवाची पूजा देखील केली जाते, कारण चंद्राचं स्थान आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं असतं. जो कोणताही व्यक्ती या दिवशी श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकट, दुःख, अडचणी दूर होतात. अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचं पुण्य मिळतं असं मानलं जातं. म्हणून प्रत्येकाने शक्य असेल तर या दिवशी व्रत करावं आणि बाप्पांची सेवा करावी. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याची चतुर्थी सुरू करायची असेल तर याच दिवशी सुरुवात करणे सर्वात योग्य मानलं जातं. कारण कोणत्याही दिवशी आपण थेट व्रत सुरू करू शकत नाही, तर अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात केली तर ते अधिक फलदायी ठरतं. म्हणून तुम्हालाही व्रत सुरू करायचं असेल तर उद्याचा दिवस सोडू नका. आता एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. जर तुम्ही व्रत करणार असाल तर पूर्ण दिवस उपवास ठेवायचा आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही व्रत करू शकता आणि संध्याकाळी चंद्रोदया झाल्यानंतरच व्रत सोडायचं आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. जर चंद्राची पूजा केली नाही तर व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. उद्या चंद्रोदयाची वेळ रात्री 10:19 आहे. या वेळेनंतर तुम्ही चंद्रदेवाची पूजा करून आणि गणपती बाप्पांची आरती करून व्रत सोडू शकता. ही वेळ लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता या दिवशी फक्त व्रतच नाही तर काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. कारण या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतं. म्हणून या दिवशी केलेले उपाय लवकर फल देतात. आज मी तुम्हाला एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या सकाळी करू शकता. हा उपाय खूप सोपा आहे. तुम्ही व्रत केलं नाही तरी चालेल, पण हा उपाय केला तर नक्कीच फायदा होतो. तुमच्या मनात एखादी इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल, कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल, घरात आर्थिक अडचणी येत असतील किंवा कोणाचा तरी शत्रू त्रास होत असेल, तर अशा सगळ्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे समोर गोड बोलतात पण मनात वाईट विचार ठेवतात. त्यांच्या नजरेचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. त्यामुळे काम अडतं, प्रगती थांबते. अशा सर्व नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी हा उपाय खूप उपयोगी ठरतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आधी एका झाडाचं एक पान घरात आणायचं आहे. हे पान साधं नाही, तर या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास मानला जातो. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. काही इच्छा लगेच पूर्ण होतात, पण काही इच्छा कितीही प्रयत्न केले तरी पूर्ण होत नाहीत. अशा वेळी आपण निराश होतो. पण योग्य दिवशी योग्य पद्धतीने केलेला उपाय आपल्या इच्छेला पूर्ण होण्याचा मार्ग दाखवतो. म्हणून जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल किंवा नवीन वर्षात तुम्ही एखादा संकल्प केला असेल तर तो पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करा. तसंच जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, घरात पैशांची अडचण असेल किंवा शत्रूंचा त्रास होत असेल, तर हा उपाय केल्याने त्या सगळ्या गोष्टी हळूहळू नाही तर थेट दूर होतात. घरात सुख शांती वाढते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. हा उपाय करण्याआधी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून स्नान केल्याने शुद्धता वाढते. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून देवघरात जाऊन गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे आणि जर फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा आहे.
तसेच अभिषेक करताना पाण्यात किंवा पंचामृतात थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, कारण या दिवशी तिळाचं विशेष महत्त्व आहे. यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध, अक्षता, फुलं, दुर्वा अर्पण करायचे आहेत. धूप, दीप दाखवायचा आहे आणि यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जर काही कारणास्तव मोदकाचा नैवेद्य बनवणे शक्य नसल्यास गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवू शकता. अशा प्रकारे साधी पण मनोभावे पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात. आता पुढे जो उपाय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी शक्ती असते. त्या झाडांशी संबंधित उपाय केल्याने आपल्याला त्या दैवी शक्तीचा लाभ मिळतो. असंच एक झाड आहे जास्वंद. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे आणि फक्त फूलच नाही तर त्या झाडाची पानं सुद्धा बाप्पांना प्रिय आहेत. म्हणून उद्या सकाळी तुम्हाला लाल फूल येणाऱ्या जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे. पान तोडण्यापूर्वी त्या झाडाच्या मुळाशी थोडं पाणी अर्पण करायचं आहे आणि मग नम्रपणे एक पान आणि एक छोटी काडी घ्यायची आहे. हे पान घरी आणून स्वच्छ धुवायचं आहे आणि देवघरात बसून पुढील प्रक्रिया करायची आहे. हे पान स्वच्छ धुवून झाल्यावर देवघरासमोर शांतपणे बसायचं आहे. मन स्थिर ठेवा, घाई करू नका. आता इथून पुढे जो उपाय आहे तो खूप साधा आहे, पण प्रत्येक गोष्ट जशी सांगितली आहे तशीच करायची आहे. सर्वप्रथम एका छोट्या वाटीत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे. आता तुम्ही जास्वंदाच्या झाडाची जी काडी आणली आहे त्या काडीचा उपयोग करून तुम्हाला त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे. लिहिताना लक्षात ठेवा, मोठं वाक्य लिहायचं नाही. अगदी साध्या शब्दात 1 किंवा 2 शब्दात इच्छा लिहायची आहे. जसं नोकरी प्राप्ती, धनलाभ, शत्रुनाश, मुलांची प्रगती. तुमच्या मनात जी समस्या आहे त्यानुसार शब्द निवडा. मनात स्पष्ट भावना ठेवा की ही इच्छा पूर्ण व्हायलाच हवी. आता प्रश्न पडतो, पेनने का नाही लिहायचं? कारण हा उपाय साधा नाही, यात नैसर्गिक गोष्टींचा वापर करायचा असतो. म्हणूनच कुंकू आणि झाडाची काडी वापरली जाते. यामुळे या उपायाला दैवी स्पर्श मिळतो. इच्छा लिहून झाल्यावर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिक काढताना त्याचे 4 बिंदू आणि बाहेरील रेषा व्यवस्थित काढायच्या आहेत. स्वस्तिक म्हणजे मंगल चिन्ह आणि गणपती बाप्पा हे मंगलाचे देव मानले जातात. आता त्या स्वस्तिकावर थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्ही जे पान तयार केलं आहे ते ठेवायचं आहे. पान ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पानाचा देठ हा गणपती बाप्पांच्या दिशेने असावा. यानंतर त्या पानावर थोडं हळद कुंकू लावायचं आहे आणि एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल त्या पानावर अर्पण करायचं आहे. बाप्पांना जास्वंद खूप प्रिय आहे, त्यामुळे याचं विशेष महत्त्व आहे. आता तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, पण कोणत्याही दुर्वा नाही. ज्या दुर्वेला 3 पानं असतात अशाच दुर्वा घ्यायच्या आहेत. त्या 21 दुर्वांची एकत्र छोटी जोडी तयार करून त्या पानावर अर्पण करायच्या आहेत. यानंतर 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, काळे नाही, फक्त पांढरे तीळ वापरायचे आहेत. आता एक एक तीळ हातात घ्यायचा आणि ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आणि तो तीळ त्या पानावर अर्पण करायचा. प्रत्येक वेळी मंत्र म्हणताना तुमची इच्छा मनात स्पष्ट ठेवायची आहे. असं करत करत सर्व 21 तीळ अर्पण करायचे आहेत. घाई करू नका, शांतपणे करा. यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपतये नमः हा मंत्र जप करायचा आहे. शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणायचं आहे आणि त्यानंतर संकटनाशक स्तोत्राचा पठण एकदा करायचं आहे. तुम्ही विचाराल, संकटनाशक स्तोत्र का म्हणायचं? कारण हे स्तोत्र विशेषतः अडचणी दूर करण्यासाठी आणि शत्रूंचा प्रभाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. मंत्र जप आणि स्तोत्र झाल्यावर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे. तुम्ही जी इच्छा त्या पानावर लिहिली आहे ती पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे. प्रार्थना करताना पूर्ण विश्वास ठेवा, माझं काम होणारच. यानंतर ते पान पूर्ण दिवस देवघरातच ठेवायचं आहे, त्याला हलवायचं नाही. संध्याकाळी 4 वाजल्यानंतर ते पान तिथून उचलायचं आहे. आता त्या पानावर जे काही ठेवलं आहे, जसं दुर्वा, जास्वंदाचं फूल, तीळ, हे सगळं त्या पानामध्ये एकत्र घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ धाग्याने ते व्यवस्थित बांधायचं आहे. छोटासा पुडा तयार होईल.
हा पुडा तयार झाल्यावर तुम्हाला तो घेऊन जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाणं का महत्त्वाचं आहे? कारण तिथे सकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते. तिथे गेले की मन आपोआप शांत होतं. मंदिरात जाऊन तो पुडा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करायची आहे. हा उपाय इतकाच आहे, पण मनापासून केलात तर परिणाम नक्की दिसतो. जर घरात सुतक असेल किंवा महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये. अशा वेळी फक्त नामस्मरण करावं. हा उपाय खूप सात्विक आणि प्रभावी आहे. जर श्रद्धेने केलात तर बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अडचणी दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल दिसायला लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.